आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेमधील ते विशाल सभागृह टाळ्यांच्या कडकडाटानं अगदी दणाणून गेलं होतं. मंचावरती उभी असलेली तरुण भारतीय शास्त्रज्ञ अनन्या नम्रपणे हसून सर्वांना अभिवादन करत होती. काही क्षणापूर्वीच तिनं आपल्या संशोधनावरती आधारित शोधनिबंध अत्यंत आत्मविश्वासानं सादर केला होता. एवढ्या कमी वयामध्ये इतक्या प्रभावी पद्धतीने संशोधन मांडल्याबद्दल सर्वच जण तिचं मनापासनं कौतुक करत होते. पण लोकांना तिची सर्वात जास्त भावलेली गोष्ट वेगळीच होती. आपल्या सादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात अनन्यानं असं म्हणलं होतं की हे संशोधन जरी मी केलं असलं तरी त्यामागे अनेक महान संशोधकांची वर्षानुवर्षाची मेहनत आहे. त्यांच्या संशोधनाचा अभ्यास, त्यांच्या ग्रंथांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या विचारांचा आधार जर नसता तर हा शोधनिबंध तयारच झाला नसता. त्यामुळे या यशाचं खरं श्रेय खरं तर त्या सर्वांना जातं. तिनं एक एक करून अनेक संशोधकांची नावं घेतली, त्यांचे मनापासनं आभार मानले आणि त्यांच्या योगदानाचा सन्मानही केला. सभागृहातील सर्वांना तिच्या ज्ञानाचं कौतुक वाटलंच, पण त्याहूनही अधिक कौतुक वाटलं ते तिच्यातील प्रामाणिकपणानं सर्वांना श्रेय देण्याच्या या वृत्तीचं. कार्यक्रम संपला. हातात सन्मान चिन्ह आणि मनात यशाचा आनंद घेऊन अनन्या आपल्या केबिनमध्ये आली. खिडकीतून बाहेर पाहत ती शांतपणे कॉफीचा घोट घेत उभी होती. तिच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण समाधान होतं. अचानक तिचं मन भूतकाळात हरवून गेलं. आज मला जे काही मिळालं ते माझ्यावर झालेल्या या प्रामाणिकपणाच्या संस्कारांमुळेच, ती स्वतःशीच पुटपुटली. आणि मग तिच्या आठवणींची पानं हळूहळू उलटू लागली. तेव्हा ती अवघी 8 ते 10 वर्षाची असेल. एके दिवशी शाळेत वर्गशिक्षिका हातात काही बिया घेऊन आल्या. त्या म्हणाल्या, मुलांनो, प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या बिया यत्न घ्यायच्या, घरी जाऊन कुंडीमध्ये लावायच्या. 2 महिन्यानंतर ज्याची कुंडी सर्वात सुंदर दिसेल त्याला खास बक्षीस मिळेल. बक्षिसाचं नाव ऐकताच वर्गामध्ये उत्साहाची लाट पसरली. सर्व मुलांनी आपापल्या आवडीच्या बिया निवडल्या. अनन्याने देखील एक बी घेतलं आणि घरी जाऊन वडिलांच्या मदतीनं ती कुंडीमध्ये लावली. दररोज ती प्रेमानं त्या कुंडीला पाणी घालत असे. पहिला आठवडा गेला, दुसरा आठवडा गेला, 1 महिना संपला, पण कुंडीतून एक छोटासा अंकुर सुद्धा बाहेर काही आला नाही. अनन्या चिंतेत पडली. कदाचित उद्या येईल असं ती स्वतःला समजावत राहिली. पण 2 महिने पूर्ण झाले तरी कुंडी रिकामीच राहिली. स्पर्धेचा दिवस जवळ आला. रिकाम्या कुंडीसमोर बसलेल्या अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती वडिलांना म्हणाली, बाबा, आपण दुसरं एखादं रोप आणून या कुंडीमध्ये लावूया का? सगळ्यांच्याच कुंड्यात सुंदर सुंदर रोपे असतील, मग मी अशी ही रिकामी कुंडी घेऊन कशी काय जाऊ? वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि ते शांतपणे तिला म्हणाले, बाळा, तू शिक्षकांनी जसं सांगितलं तसं सगळं काही केलंस, त्याची व्यवस्थित काळजी देखील घेतली. आता त्यातनं रोप आलं नाही यात तुझा दोष काहीच नाही. पण दुसरं रोप लावून नेलंस तर मात्र तो आता खोटेपणा होईल. पण सगळे माझी थट्टा करतील ना? रडवेल्या चेहऱ्यानं अनन्या म्हणाली. त्यावरती वडील समजावत तिला म्हणाले, करू देत थट्टा. कधी कधी सत्याचा मार्ग हा कठीण असतो, पण शेवटी सत्याचाच विजय होतो, हे मात्र तू लक्षात ठेव. तू केलेल्या कामाचे, तू घेतलेल्या कष्टाचे कधी कदाचित चीज होणार नाही. कधी यश हे कदाचित उशिरा मिळेल, पण जे रोप तू लावलेच नाहीस, अर्थात जे तू काम केलेच नाहीस, त्याचे खोटे श्रेय कधीच घेऊ नकोस. अनन्याला तेव्हा वडिलांचे बोलणे अजिबात आवडले नाही. मनात थोडासा रागही आला. दुसऱ्या दिवशी ती रिकामी कुंडी घेऊन शाळेमध्ये गेली. वर्गात पोहोचताच तिचे मन खिन्न झाले. कोणाच्या कुंडीत सुंदर रोप होतं तर कोणाच्या कुंडीत रंगीबिरंगी फुले होती. कोणाच्या कुंडीमध्ये हिरवीगार पानं डोलत होती तर काही कुंड्या एखाद्या छोट्या बागेसारख्या दिसत होत्या. आणि तिच्या हातात
तिच्या हातात होती ती एक पूर्ण रिकामी कुंडी, फक्त आणि फक्त मातीनं भरलेली. काही मुलांनी तिची चेष्टा केली, काही जण हसू लागले. अनन्याचे डोळे भरून आले. थोड्याच वेळात वर्गशिक्षिका वर्गात आल्या. त्या प्रत्येक कुंडीचं निरीक्षण करू लागल्या. शेवटी त्या अनन्याजवळ आल्या. रिकामी कुंडी पाहून त्यांनी विचारलं, अनन्या, इथं तुझ्या कुंडीत काहीच कसं काय उगवलं नाही? अनन्या प्रामाणिकपणे म्हणाली, मॅडम, मी रोज पाणी घातलं, खूप काळजी घेतली, पण रोप काही आलंच नाही. शिक्षिका तिच्या या उत्तरावर फक्त शांतपणे हसल्या. सर्व निरीक्षण पूर्ण झाल्यावरती निकाल जाहीर करण्याची वेळ आली. वर्गातील सर्वच विद्यार्थी निकालाची अगदी उत्सुकतेनं वाट पाहत होते. शिक्षिका म्हणाल्या, या स्पर्धेतील सर्वात सुंदर कुंडीचं बक्षीस मिळवणाऱ्याचं नाव आहे अनन्या. क्षणभर शांतता पसरली. संपूर्ण वर्ग स्तब्ध झाला. स्वतः अनन्यालाही विश्वास बसत नव्हता. रिकाम्या कुंडीला बक्षीस? हे कसं शक्य होतं? शिक्षिका समोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, मुलांनो, आजची परीक्षा रोपं वाढवण्याची नव्हतीच मुळी, ती होती तुमच्या प्रामाणिकपणाची परीक्षा. सर्वच जण आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहू लागले. मग त्या पुढे म्हणाल्या, मी तुम्हाला ज्या बिया दिल्या होत्या त्या खऱ्या बिया नव्हत्याच. त्या तर रंगवलेले छोटे छोटे दगड होते. त्यातून कधीच रोप उगवू शकणार नव्हते. वर्गात एकच कुजबूज सुरू झाली. पुढे त्या शिक्षिका म्हणाल्या, जेव्हा तुमच्या लक्षात आलं की रोप उगवतच नाहीये, तेव्हा बहुतेकांनी दुसरे रोप आणून कुंडीत लावले. पण अनन्यानं मात्र तसं केलं नाही. तिनं सत्याचा मार्ग निवडला आणि म्हणूनच हे बक्षीस तिच्या प्रामाणिकपणाचं आहे. मग शिक्षिका अनन्याकडे पाहून म्हणाल्या, बेटा, तुझ्यातला हा गुण तू जपून ठेव. एक दिवस तू खूप मोठी होशील आणि जगभरामध्ये नाव कमावशील. तो दिवस संपला, पण त्या दिवसाने अनन्याच्या मनात एक अमूल्य बीज पेरलं होतं आणि ते होतं प्रामाणिकपणाचं बीज. पुढे वर्ष सरली. ती मोठी झाली, शास्त्रज्ञही बनली. जगभरातील परिषदांमध्ये ती आता भारताचं प्रतिनिधित्व करू लागली. आणि आज त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मिळालेला सन्मान हा तिच्या ज्ञाना इतकाच तिच्यातील प्रामाणिकपणाचाही विजय होता. आठवणींची साखळी तुटली. अनन्यानं घड्याळाकडे पाहिलं. अमेरिकेमध्ये शनिवारची संध्याकाळ, अर्थात तिकडे भारतात रविवारची सकाळ झालेली असणार. शिवाय हा जून महिन्याचा 3रा रविवार होता, अर्थात फादर्स डे होता. अचानक तिच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले. तिला जाणवलं, त्या दिवशी रिकामी कुंडी घेऊन शाळेत जाण्याचं धैर्य तिला दिलं होतं ते तिच्या वडिलांनीच. त्यांनीच तिच्या मनामध्ये प्रामाणिकपणाचं ते बीज रुजवलं होतं. तिनं ताबडतोब भारतात फोन लावला. फोनच्या दुसऱ्या टोकाला वडिलांचा आवाज ऐकू आला. क्षणभर तिचा कंठ दाटून आला आणि मग ती हळूच म्हणाली, बाबा, फादर्स डेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज मी जे काही आहे ते तुम्ही केलेल्या संस्कारांमुळे आहे. फोनच्या दुसऱ्या टोकाला वडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि समाधान होतं. लेकीच्या यशाचं कौतुक होतं.